आदरणीय प्रोफेसर मुणगेकर, शिवाजीराव आणि विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि आपण सर्व बंधू भगिनी, प्रथमतः आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. प्रोफेसर मुणगेकरांचा आणि माझा जवळजवळ गेली 30 वर्षाचा परिचय आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की ज्यावेळेला आम्ही MKCLची स्थापना करत होतो त्यावेळी महाराष्ट्रातल्या 10 विद्यापीठांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही याच्यामध्ये शेअर होल्डिंग घ्या. तर बऱ्याच विद्यापीठांना हे कॉर्पोरेशन कसं काय काम करेल याच्याविषयी खूप साशंका होती, त्याच्यामुळे फारसं कोणी इक्विटी घेत नव्हतं. प्रोफेसर मुणगेकर इज द फर्स्ट वन की त्यांनी 10 लाख रुपयाची इक्विटी त्यावेळेला घेतली. आणि आनंदाची दुसरी गोष्ट अशी की इतकी वर्ष झाली तरी आम्ही एकत्र काम करतोय. सध्या आम्ही एक महाप्रकल्प राबवतोय, ते म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे आत्तापर्यंतचे सगळे व्हॉल्यूम्स हे AIच्या मदतीने पूर्ण डिजिटाईज करून संबंध लोकांना ते फ्रीली उपलब्ध करून देणं हा मोठा प्रोजेक्ट. आणि सर म्हणजे सरांचं आता वय 81च्या पलीकडे आहे, परंतु साधारण ते आकडे वाचताना चूक होते, ते उजव्या बाजूनी वाचायच्या ऐवजी डाव्या बाजूनी वाचा म्हणजे असं म्हणतात की एज इज जस्ट नंबर, पण तो कुठून वाचायचा हेही महत्त्वाचं आहे. तर खूप उत्साहाने सर त्या मीटिंगमध्ये भाग घेतात आणि प्रत्येक तंत्रज्ञानाविषयीचा कायदेविषयक सगळे मुद्दे समजून घेऊन आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि AIच्या उपयोगाने मराठी भाषेला एक नवसंजीवनी देण्याचा तो प्रकल्प हा सरांच्यामुळे खूप वेगाने पुढे चालला आहे. आज मला खरं म्हणजे अनवरभाईंनी फोन केला की तुम्ही या. त्याचं खरं कारण असं आहे की खरं म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्षी अध्यक्ष असणार हे निश्चित होतं, पण त्यांच्या आजारपणामुळे बहुतेक असा एक कोणीतरी शोधावा की जो वक्ते जे बोलले त्याचा प्रतिवाद करणार नाही. आणि दुसरं म्हणजे या विषयातलं फारसं काही कळणार नाही, तंत्रज्ञान वगैरेतला माणूस बोलायला की प्रॉब्लेम मिटला. तर विनोदाचा भाग सोडून द्या, पण अनवरबाईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून गांधी स्मारक निधीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मला बोलवलं जातं. दुसरी गोष्ट अशी की आज असं झालं आहे माझी परिस्थिती की एका बाजूला शंकर आणि दुसऱ्या बाजूला भालचंद्र यांच्यामध्ये मी. त्याच्यामुळे आता आणि मजा अशी की समोर 2 दिग्गज बसलेत बरं का. नेहरू या विषयावर जे कधी किती वेळ बोलू शकतात असे, ते म्हणजे एक म्हणजे उल्हासदादा बसलेत आणि इकडे प्रोफेसर श्रीरंजन आवटे बसलेत. तर ते आल्या मी त्यांना म्हटलं की मी जर तुमच्यासमोर नेहरूंवर बोलायचं म्हणजे कॅरिंग कोल टू न्यू कॅसल. ते थायलंडमध्ये प्रोफेसर आहेत, त्याच्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये सांगितलं. उल्हासदादांना म्हटलं की मी तुमच्या समोर नेहरूंवर काही बोलणं म्हणजे रत्नागिरीला हापूस आंबे एक्सपोर्ट करण्यासारखं. त्याच्यामुळे आणि आजच्या सभेमध्ये मजा अशी की आपण बसलो SM जोशी ऑडिटोरियममध्ये. इकडे एका बाजूला SM, दुसऱ्या बाजूला नानासाहेब गोरे आणि मध्ये आपण लोहियांविषयी ऐकत होतो. नाही, पण त्यातली खरी मजा काय ती तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्याचा कॉन्टेम्पररी रेफरन्स म्हणजे आजच्या काळातला त्याचा जो संदर्भ आहे तो महत्त्वाचा आहे की त्यावेळची जी युवा पिढी होती, अजूनही ते युवाच आहेत बरं का, पण त्यावेळची जी युवा पिढी होती त्यांना एक प्रकारचा एक भ्रामक अशा विचारामध्ये ते गुरफटले गेले. तर त्यावेळेला लोही यांनी ते काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आजची युवा पिढी नेहरूंविषयी काय विचार करते
याचा भ्रम हा IT सेल आणि सोशल मीडियाने केलेला आहे. आणि एक्झॅक्टली यांच्या पिढीने जी चूक केली तीच आजची पिढी करत आहे. मधल्या पिढ्यांनी ती चूक केली नाही. ओके, तर त्याच्यामुळे नेहरूंच्याबद्दल आज आपण खूपच काळजी घेण्याची गरज आहे. याचं कारण नेहरूंचं जे म्हणजे नेहरू प्रणित विकासाचं जे मॉडेल आहे, प्रतिमान आहे, ते काही फक्त आर्थिक विकासाचं प्रतिमान नाही आहे. नेहरूंचा एक लार्ज असा सिव्हिलायझेशनल ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोजेक्ट होता. तो एक विलक्षण असा सांस्कृतिक परिवर्तनाचा एक मोठा प्रकल्प नेहरूंच्या समोर होता. आणि त्या दृष्टीने त्या प्रतिमानाकडे आपण बघितलं पाहिजे. आणि त्या प्रतिमानाची जी समर्पकता आहे, त्याची जी प्रासंगिकता आहे, ती आजपर्यंत का टिकून राहिली आहे असा ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला मग नेहरूंच्या व्यक्तिमत्वामध्ये थोडंसं शिरावं लागतं. तर काही जे नेहरूंचे गुण आहेत ते भारतासारख्या देशामध्ये ज्याची एक सांस्कृतिक बहुविधता आहे अशा देशामध्ये नेतृत्व करणाऱ्यांना फार मार्गदर्शक आहेत. एक महत्त्वाचा जो गुण मला त्यांचा जो दिसतो तो म्हणजे विलक्षण निर्भयता. इतक्या गरीब देशाचा पंतप्रधान, ज्याच्यामध्ये उपासमारी आहे, कुपोषण आहे, निरक्षरता आहे, अनारोग्य आहे, त्याचबरोबर सरंजामी अशा प्रकारची व्यवस्था आहे. आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये सरंजामी लोकांचं प्रभुत्व आहे. त्याच्यातली शेती ही सरंजामी आहे. त्याचा जो औद्योगिकरणाचा पाया आहे तो अतिशय कमकुवत आहे. आणि सबंध वसाहतीच्या इतिहासातून आलेली एक विपन्नता त्या ज्या देशामध्ये आहे. आणि जो खंडप्राय आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातींची उतरंड आहे, अस्पृश्यता आहे आणि त्याचबरोबर धर्मांधतेचं एक मोठा तणाव निर्माण झालेला आहे, फाळणी झालेली आहे. अशा इतक्या निरनिराळ्या फ्रंटवरच्या अतिशय आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला श्रीरंजन सांगू शकतील, अशा परिस्थितीमध्ये असलेल्या देशाचा पंतप्रधान हा किती निर्भय असू शकतो याचे अनेक पुरावे आपल्यासमोर येतील. पण एकच पुरावा पुरेसा आहे आणि तो म्हणजे अशा धर्मांध शक्ती ज्यावेळेला दंगली करत असत त्यावेळेला एक सांस्कृतिक परिवर्तनाचा मोठा महाप्रकल्प आपण राबवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रतिबद्ध असलं पाहिजे. म्हणून त्या दंगलींमध्ये जाऊन लोकांच्या हातातलं शस्त्र हातात घेऊन तिथे शांतता प्रस्थापित करणं, कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा झेड दर्जा वगैरे असं काही न घेता डायरेक्टली लोकांमध्ये घुसणं आणि त्यांना शांत करणं, हे निर्भयतेचं म्हणजे परमोच्च उदाहरण आहे. दुसरा त्यांचा गुण जो मला भावतो तो म्हणजे नम्रता. नेहरू किती नम्र असावेत तर एकदा अलाहाबादच्या मेयोर कॉलेजमध्ये एक प्रसंग घडला की त्यांना भाषणासाठी बोलवलं होतं आणि नेहरू इतिहासाबद्दल बोलले. नेहरू हे केवढे महान इतिहासकार होते आपल्याला सरांच्या व्याख्यानातून आत्ता कळलं. परंतु नेहरूंची बोलताना एका विशिष्ट घटनेच्या सालाविषयी थोडीशी चूक झाली. तर एक प्रोफेसर उठले आणि त्यांनी ती चूक पॉइंट आउट केली. नेहरूंनी ताबडतोब उठून माफी मागितली की अरे खरंच की चूक झाली. नम्र, अतिशय नम्र, इतका विद्वान मनुष्य पण नम्र. त्याच्यावर ते प्रोफेसर पुढे आर्ग्युमेंट करायला लागले. त्यावेळी मात्र सभेचे अध्यक्ष होते रघुपती साहेब फिराक गोरखपुरी. त्यांनी सांगितलं त्या प्रोफेसरांना उद्देशून, सिट डाऊन प्रोफेसर, सिट डाऊन. यू आर जस्ट द क्रॅमर ऑफ हिस्ट्री whereas he is the creator. ओके. आणि तिसरा नेहरूंचा जो गुण आहे तो म्हणजे विद्वत्ता. आत्ता सरांनी त्यांच्या अनेक ग्रंथांचा उल्लेख केला. तर तशा प्रकारची विद्वत्ता म्हणजे त्या काळातल्या सुद्धा जे देशोदेशीचे राजकारणी होते किंवा देशांचे प्रमुख होते त्यांच्यामध्ये
फार अभावाने आढळलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की नेहरूंचं जे आता शंकर निकम सरांनी जे सांगितलं आपल्याला, तर एक वाक्य आहे नेहरूंचं की त्या पुस्तकाचं जे सूत्ररूप म्हणून समजता येईल, तर नेहरूंच्या एका भाषणामध्ये एक फार सुंदर वाक्य आहे आणि आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. आणि ते असं आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, की वी हॅव टू गव्हर्न दिस कंट्री कॉन्स्टिट्युशनली अँड इन्स्टिट्युशनली. ओके, त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे ना, हे इन्स्टिट्युशनली कंट्री कशी रन करायची याच्या संबंधीचं. आता मी ती अनुक्रमणिका वाचत होतो आणि साहेब तुम्हाला त्रिवार वंदन, तुम्ही काय कमाल केली आहे ते म्हणजे नुसती अनुक्रमणिका वाचून म्हणजे नेहरूंची एवढी महती पटते की एक मनुष्य जो म्हणजे 10 वर्षाच्या काळामध्ये तुरुंगामध्ये राहिलेला आहे, ज्याला काही महिने फक्त पोपट बघणे, पक्षी बघणे, घारी बघणे अशा प्रकारची शिक्षा आहे, जो आपल्या वडिलांबरोबर तुरुंगात राहतो आहे आणि स्वतःचे आणि वडिलांचे कपडे धुतो आहे, आणि तरीसुद्धा यांचे कपडे पॅरिसला जातात, अशा प्रकारचे प्रवाद ऐकून घ्यावे लागतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते तर तुम्हाला माहिती आहे की अलाहाबादमध्ये एक पॅरिस लॉन्ड्री होती, तिथे कपडे जात होते. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल, प्रशांत कोठाडिया बसले तिथे, तुम्हाला धक्का बसेल की नेहरू ज्यावेळी पुण्याला आले होते त्यावेळी त्यांचे स्वयंसेवक म्हणून मोहन धारिया होते आणि त्या गाडीत बसलेले होते. आणि तुम्हाला कदाचित त्यांनी सांगितलं असेल म्हणजे ही गोष्ट, तर मोहन धारियांनी धाडस करून नेहरूंना गाडीत विचारलं होतं की का हो तुमचे कपडे पॅरिसला धुवायला जातात का. आणि हा किस्सा स्वतः मोहन धारियांनीच मला सांगितला. आणि नेहरू काही बोलले नाही त्याच्यावर, त्यांनी दुर्लक्ष केलं, कारण एक स्वयंसेवक काहीतरी बोलतोय, यंग आहे, त्याला उगाच नाउमेद करायचं नाही म्हणून त्यांनी दुर्लक्ष. पण सांगायची गोष्ट अशी की अशा प्रकारचं, आणि त्यावेळेला तुरुंगामध्ये म्हणजे पाली येत होत्या, साप येत होते, माकडं येत होती, आणि स्वतः मागितलेली पुस्तकं मिळत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं 10 वर्षाचं जवळजवळ आयुष्य काढणं ही साधी गोष्ट नाही आहे. आज ज्यावेळेला नेहरूंविषयी अपप्रचार होतो त्यावेळेला आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की सध्याच्या पिढीला नेहरू काय होते हे समजून सांगण्यासाठी कुठलाही आळस करता कामा नये. याचं कारण की नेहरू हे भारत काय आहे आणि काय असावा याचं एक मूर्तिमंत प्रतीक आहेत, आणि त्या दृष्टीने ते आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्याला तसा देश हवा आहे. आपल्याकडे 2% जगातली जमीन आहे, 4% शुद्ध पाणी आहे, पण 18% लोकसंख्या आहे. अशा वेळेला आपल्या मुलांना सर्व जगभर पसरायचं आहे, आणि जगामध्ये आपली ओळख ही कट्टर हिंदू अशी होणं आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या परवडण्यासारखं नाही. ते तर सैद्धांतिक नैतिकदृष्ट्या तर चुकीचंच आहे, पण अगदी व्यावहारिक असा विचार करणाऱ्या लोकांना सुद्धा हे पटू शकतं की असा विचार करणं चुकीचं आहे. मी स्वतःच 4000 लोकांना सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्लेस केलं. आज ते सगळेजण चिंतेत आहेत. याचं कारण त्यांच्याकडे कट्टर हिंदू म्हणून बघितलं जात आहे. एकाएकी आपली आयडेंटिटी जगातली कशी बिघडते. जे चीनी लोकांकडे संशयाने बघितलं जात होतं, आता आपल्याकडे तसं बघितलं जातं. ही आपली खूप मोठी म्हणजे चूक आहे, आणि ती लवकरात लवकर आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे. नेहरूंची जी तत्त्व आहेत ज्याचा आता आढावा सरांनी घेतला, आणि सर तुम्ही 81व्या वर्षी इतके संदर्भ दिलेत की कमाल झाली. म्हणजे मी आय वॉज रिअली ॲस्टॉनिश्ड, म्हणजे रिअल प्रोफेसर यु नो.
तर आणि तुम्ही वेळेचं खरं बंधन पाळायची गरज नव्हती. यू कुड हॅव गॉन मोर इन टू दिस, कारण तुम्हाला फर्स्ट हँड बरेचसे रेफरन्सेस तुमच्यासमोर आहेत. पण मला जे त्याच्यातून जी काही हे झाली ती म्हणजे एनलायटनमेंटच्या काळातला जो विवेक, म्हणजे प्रबोधन काळातला जो विवेकवाद आहे तो नेहरूंनी भारतीय समाजामध्ये रुजवण्याचा फार मोठा प्रकल्प हाताळला. क्वचित शक्य होतं, कोणाला शक्यच नव्हतं भारतासारख्या देशामध्ये हे करणं. दुसरी गोष्ट, जे लोकशाही समाजवादाचा जो सरांनी उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये नेहरू प्रत्यक्ष व्हॉल्टेअर जगले. व्हॉल्टेअरचं वाक्य पार्लमेंटमध्ये भिंतीवर लिहिणं सोपी गोष्ट आहे, परंतु विरोधकांना या पद्धतीने वागवणं की तुझ्या मताविषयी मला घृणा आहे, परंतु तुझं ते मत व्यक्त करण्याचं जे तुझं स्वातंत्र्य आहे ते अबाधित राखण्यासाठी मी प्राणपणाने लढेन, हे जे व्हॉल्टेअरचं ते नेहरू प्रत्यक्ष जगले. आणि नेहरूंनी म्हणजे इन्स्टिट्यूशनली ही जी गोष्ट आहे, म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी, पार्लमेंट ॲज अन इन्स्टिट्यूशन, याच्यातलं नेहरूंचं जे कॉन्ट्रिब्युशन मला जे वाटतं ते हे वाटतं की नेहरूंनी नुसती पार्लमेंटची कार्यक्षमता बघितलेली नाही आहे, नेहरूंनी पार्लमेंटची प्रतिष्ठा हिलासुद्धा तेवढंच महत्त्व दिलं. म्हणजे नेहरूंनी पार्लमेंटमध्ये डिबेटची प्रतिष्ठा कशी राहील याच्यासाठी इतके प्रयत्न केले आहेत, चांगल्या भाषणांचं कौतुक केलं आहे. एकदा अटल बिहारी वाजपेयी अतिशय तरुण असताना एका भाषणामध्ये त्यांचा तोल गेला. त्याच्यावर उठून नेहरूंनी असं म्हटलेलं आहे की आज का उनका भाषण काफी बाजारू था. म्हणजे बाजारातली भाषा पार्लमेंटमध्ये होता कामा नये, पार्लमेंटची प्रतिष्ठा कायम राखली पाहिजे, हा धडा त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना त्यांच्या तरुण वयात शिकवायला नेहरू विसरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीचे जे काही महत्त्वाचे आधारस्तंभ असतात ते स्वतःच्या जीवनामध्ये जगणं, आणि त्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या पक्षातल्याही लोकांना मागे पुढे बघितलेलं नाही. 1951 साली ज्यावेळेला 52 सालच्या इलेक्शनच्या याद्या पक्क्या होत होत्या त्यावेळेला बहुधा उल्हासदादा बहुतेक त्या काळात हायकमांड वगैरे असं काही शब्द नसावेत बहुतेक, असं मला वाचताना जाणवलं की एक स्वातंत्र्य होतं सगळ्या स्टेटना त्यांचे उमेदवार निवडण्याचं, फक्त उमेदवार कसे निवडावे याच्या संबंधीचे काही निकष होते. म्हणजे लोकशाही रुजवण्यासाठी नेहरूंनी काय काय केलं असेल आश्चर्य वाटतं. कसे निवडावे त्याचे निकष नेहरूंनी अनेक वेळा सांगितलेले होते. ज्यावेळेला याद्या आल्या त्यावेळेला याद्यांमध्ये नेहरूंनी बदल केलेले नाही आहेत, परंतु या याद्या वाचून मला अतीव दुःख झालं हे मात्र सांगायला ते विसरलेले नाही आहेत. म्हणजे हायकमांड म्हणून त्यांनी स्वतःचं हे गाजवलेलं नाही आहे अधिकार. स्टेट्सना लोकशाही हक्क आहेत, त्यांचे म्हणजे युनियन ऑफ स्टेट असा जो सरांनी उल्लेख केला, पण तरी त्यांनी कॉन्शियन्स कीपर म्हणजे जागल्याच्या भूमिकेत नेहरू राहिलेले आहेत. म्हणजे विवेकाची जागृती करणं ह्याच्या बाबतीत ते कचरलेले नाहीत, नाही तर लोकशाही आतापर्यंत कुठच्या कुठे गेली असती. त्याचबरोबर म्हणजे उदारमतवाद हे नेहरूंचं एक वैशिष्ट्य आहे. आणि वेळेच्या अभावी आता मी त्याचे इव्हेंट सांगत नाही, पण धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संस्कृतीतली बहुविधता यांचा सुंदर मेळ हा नेहरूंनी घातला आहे. आणि म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. डिस्कवरी ऑफ इंडियाचं वैशिष्ट्य म्हणजे नेहरूंची जी वैचारिक बैठक आहे ना, ती ऑल अलॉंग एक स्पष्ट अशी वैचारिक बैठक येत आहेत. नेहरू मागे पुढे गेलेले कुठे दिसत नाहीत. हे नेहरूंचं वैशिष्ट्य, कन्सिस्टन्सी. म्हणजे वैचारिक बैठक ही एकदा कशी पक्की होते आणि तीच मनुष्य कसा फॉलो करत राहतो ना, त्याचं उदाहरण आहे. आणि त्याचं एक साधं प्रूफ द्यायचं म्हणजे दिल्लीला त्या म्युझियममध्ये डिस्कवर ऑफ इंडियाचं हस्तलिखित ठेवलेलं आहे. ते हस्तलिखित जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्वचितच एखाद्या शब्दाची खाडाखोड केलेली आहे. एक टाकी जवळजवळ लिहून काढलेलं पुस्तक आहे. एवढं त्यांचं म्हणजे भारतीय संस्कृतीतली बहुविधता ही संपूर्ण त्याच्यात आलेली आहे.
आणि ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री त्याचा सरांनी उल्लेख केला. मला तर असं वाटतं की ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे प्रत्येक कॉलेजमध्ये पहिल्या वर्षीनं कंपल्सरी रॅपिड रीडर म्हणून नेमावं अशा प्रकारचं ग्रंथ आहे. म्हणजे आजसुद्धा त्याची ओळख आपल्याला होऊ शकते. म्हणजे कुठलीही जगातली संस्कृती ही पर से आयसोलेशनमध्ये विकसित होऊच शकत नाही आणि त्याच्यातून नेहरूंचा आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे संस्कृती विलयाला का जातात ह्याचं ते दिग्दर्शन नेहरू करतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक काय म्हणतात अलीकडचा शब्द एकचालकानुवर्ती, एकचालकानुवर्तित्व हे एक वन ऑफ द मोस्ट डॉमिनंट इलेमेंट आहे संस्कृती विलयाला जाण्याचं. ओके, म्हणजे नेहरूंचा जो लोकशाहीचा जो दृष्टिकोन आहे ना तो इतक्या प्रगल्भ अशा आंतरराष्ट्रीय इतिहासाचा ठाव घेत घेत झालेला आहे. आणि ग्रीकांनी पळून नेलंय, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की युक्लिड हा म्हणजे अलेक्झांड्रियामध्ये होता. ओके, हे आपण विसरता कामा नये. युक्लिड नंतर तिकडचा झाला, पण युक्लिड अलेक्झांड्रियामध्ये होता. तर त्याच्यामुळे हे सगळे जे परस्पर संबंध आहेत की कुठल्या संस्कृतीने कुठल्या संस्कृतीकडून काय घेतलं हे इतकं असं एक जाळं विणलं गेलं आहे संस्कृतींचं जगातल्या. आणि त्याच्यातून नेहरूंचा जो वसुधैव कुटुंबकम हा जो विचार येतो ना त्याच्या मागे केवढा म्हणजे विद्वत्तेची एक उंच हिमालयासारखी शिखरं आहेत. आणि हिमालयावरून आठवलं की नेहरूंनी 1958 साली राजीनामा दिला होता. ओके, त्यांनी 6 महिने हिमालयामध्ये सगळं आपलं बुकिंग केलं होतं आणि पंतप्रधान आता राहायचं नाही, 10 वर्ष झाली, पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचं म्हणून राजीनामा दिला होता आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला. त्याच्यानंतर गदारोळ झाला. पण नेहरूंचं मोठेपण कशात आहे की नेहरूंना राजीनामा मागे घ्या हे तर भारतातले लोक सांगणारच होते, त्यात काही विशेष काही नाही, काँग्रेसमधले सांगणार होते वगैरे वगैरे. पण 2 पत्र महत्त्वाची आहेत की नेहरूंनी राजीनामा घेतलाच पाहिजे असं सांगणारी 2 पत्र आहेत. एक निकिता क्रुश्चेव यांचं आहे आणि दुसरं प्रेसिडेंट आयझेनहॉवर यांचं आहे. म्हणजे 2 गट जे कोल्ड वॉरमध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभे होते त्यांचे राष्ट्रप्रमुख सांगतायत की तुम्ही राजीनामा देऊ नका. आता असं कोणाच्या बाबतीत आज घडेल का? म्हणजे आणि दुसरं सांगतो तुम्हाला, म्हणजे सरांनी जे प्लॅनिंग कमिशन विषयी सांगितलं खूप छान सांगितलं, कारण ते फर्स्ट हँड स्टोरी आहे त्यांच्याकडे. तर मला नेहमी प्लॅनिंग कमिशनचा जेव्हा जेव्हा अभ्यास करायची, बाय द वे सर नीती आयोगामध्ये अजूनही एक गोष्ट मजेशीर आहे बरं का. म्हणजे सध्याचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्यापुढे माझं एक प्रेझेंटेशन झालं तर त्यावेळी मला नीती आयोगामध्ये जावं लागलं. तर अजूनही नीती आयोगामध्ये नेहरूंचा फोटो आहे बरं का. म्हणजे तिथे 2 फोटो आहेत, दुसरा कोणाचा आहे ते मी सांगणार नाही. पण माझ्या दृष्टीने नेहरूंचं एक फार मोठं धाडसी पाऊल होतं आणि ते भारताच्या जडणघडणीसाठी आणि नेहरूंचा जो हा विकासाचा मॉडेल आहे त्याचा म्हणजे मला गाभा असं वाटतो की नेहरूंनी एक खूप धाडसी गोष्ट केली भारतामध्ये आणि ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा केलेला पुरस्कार. फार फार रेअर, फार रेअर. म्हणजे त्यावेळचा भारत तुम्ही नजरेसमोर आणा आणि त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणं आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला एक दारिद्र्यमुक्त विषमतामुक्त असा एक देश निर्माण करता येईल आणि त्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे भारतीय जनतेच्या मनावर बिंबवणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्याच्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या ज्या लॅबॉरेटरीज नेहरूंनी काढल्या त्यावेळेला त्यांच्यावर घेण्यात आलेली ऑब्जेक्शन किती होती त्याचं एक फक्त उदाहरण मी तुम्हाला देतो वेळेच्या मर्यादेमध्ये.
एक पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आला, नेहरू ॲटॉमिक एनर्जीचे पण मिनिस्टर होते, आणि पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आलेला आहे की व्हाय देर आर मोर गार्डनर्स इन ॲटॉमिक रिसर्च सेंटर दॅन दी नंबर ऑफ सायंटिस्ट, असा प्रश्न आहे. आणि ते खरं होतं. म्हणजे ज्याला नंतर BARC असं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असं नाव नंतर दिलं गेलं, तर ते तुर्भेला, तर तिथे खरोखर 1000 माळी होते आणि त्या मानाने वैज्ञानिकांची संख्या खूपच कमी होती. आणि पार्लमेंटमध्ये तो क्वेश्चन आला, त्याला नेहरूंनी दिलेलं उत्तर आहे ना, ते म्हणजे एक पुढच्या आपल्या संबंध वैज्ञानिक प्रगतीसाठी असलेला एक फॉर्म्युला आहे. आणि नेहरूंनी असं म्हटलंय त्यावेळेला की आम्हाला माहिती आहे की आमच्या देशाला आम्हाला एक आण्विक अशी सार्वभौम देश बनवायचा आहे. असा आण्विकदृष्ट्या सार्वभौम देश बनवण्यासाठी जे अतिशय फ्रंटलाईन रिसर्च आम्हाला करावं लागेल, आघाडीचं संशोधन करावं लागेल, त्याच्यासाठी जी असाधारण बुद्धिमत्तेची माणसं आम्हाला लागतील, ती दुर्दैवाने आमच्याकडे थांबणार नाहीत. ती CERN लॅबॉरेटरीमध्ये जातील. म्हणजे त्यावेळेस सुद्धा ब्रेन ट्रेन चालूच होता, नाही का. म्हणजे खूप लोक भारतात नेहरूंमुळे आले, ही गोष्ट खरी आहे, परंतु असाधारण बुद्धिमत्तेची संशोधक, तशा प्रतिभेचे संशोधक भारतामध्ये थांबणार नाहीत, हे आम्हाला माहिती आहे. मग आम्हाला सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या लोकांकडून असाधारण अशा प्रकारचं संशोधन करून घ्यायचं आहे. ते तेव्हाच शक्य आहे की ज्यावेळी आम्ही सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या लोकांना एक असाधारण अशी एन्व्हायरमेंट देऊ. म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स can be obtained from ordinary people only by giving them extraordinary environment, असं नेहरूंचं उत्तर आहे. म्हणजे टागोरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की तुम्ही ज्यावेळेला एक गुलाबाची कळी हातात घेता, तर तिच्या पाकळ्या ओढून तुम्ही त्याचं फूल नाही करू शकत, तुम्ही ती कळी विद्रूप करता. मग त्या कळीचं फूल कसं होतं, तर टागोर म्हणतात की सूर्य यावा लागतो. म्हणजे काय, तर इकोसिस्टम, एन्व्हायरमेंट दिली. आणि मग काय झालं की CERN लॅबॉरेटरीत जायचे ते गेले तिकडे, पण भारत हा न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये, स्पेस क्षेत्रामध्ये एक सॉव्हरीन स्टेट होऊन बसला. ही तर गोष्ट खरीच आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की आमच्या म्हणजे जो पाया घातला गेला नेहरूंनी, आणि अनेक म्हणजे TIFR असो किंवा IISc असो किंवा इंडियन सायन्स काँग्रेस असो, जी आता बंद झाली वगैरे, पण या सगळ्याचा पाया घालत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्या की BARCला आज तागायत आपला एकही डायरेक्टर बाहेरून आणावा लागलेला नाही. ओके, BARCचा प्रत्येक डायरेक्टर हा BARC ट्रेनिंग स्कूलचा विद्यार्थी असतो. म्हणजे आता आमच्या MKCLचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर आहेत, ते BARCच्या दारात बाहेर सिक्युरिटीच्या याच्याशिवाय ज्या ट्रेनिंग स्कूलमध्ये जाता येतं त्याचे प्रॉडक्ट आहेत. ओके, आणि BARCचा प्रत्येक डायरेक्टर हा तसाच आहे. म्हणजे BARCची स्थापना झाल्यानंतर जे भारतात शिकले असे सगळेजण तिथलेच प्रॉडक्ट आहेत. म्हणजे वी हॅव टू गव्हर्न दिस कंट्री कॉन्स्टिट्युशनली अँड इन्स्टिट्युशनली, असं जे नेहरू सांगतात ना, ते नुसतं भाषण नव्हतं. ओके, की आज एक बोलायचं, दुसरं उद्या बोलायचं, तिसरं विसरून जायचं, त्याच्या उलटं बोलायचं, कन्सिस्टन्सी. ओके, तर त्याच्यामुळे दुसरं एक नेहरूंचं एक वैशिष्ट्य जे मी तुम्हाला वाचून दाखवतो की नेहरू प्रणित विकासाचं प्रतिमान जे आहे, त्यातला एक कोपरा खूपच मजेशीर आहे, आणि तो मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो की तो म्हणजे आदिवासी विकासासंबंधी आहे. आपल्या पुण्याचे मिलिंद बोकील यांनी मेळघाट शोध स्वराज्याचं हे अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आदिवासी विकास एक प्रश्नचिन्ह असं प्रकरण आहे.
आणि त्याच्यामध्ये नेहरूंनी आदिवासी विकासाचा सुद्धा एक पंचशील दिलेला आहे. नाही तर मग नेहरूंचं विकास म्हणजे फक्त आपल्याला अवजड उद्योग वगैरे असं काहीतरी वाटत राहतं. पण किती एखाद्या माणसाला आपला स्वतःचा देश कळलेला असेल आणि त्याप्रमाणे भविष्यात काय केलं पाहिजे याची दूरदृष्टी असेल, नेहरू याचं फार मोठं मूर्तिमंत उदाहरण आहेत. याच्यामध्ये नेहरू असं 5च गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत बरं का, पण 5ही भन्नाट आहेत बघा तुम्ही. पहिली गोष्ट, पंचशील तत्वे. आदिवासी लोकांनी आपला विकास स्वयंप्रज्ञेने करावा. आपण त्यांच्यावर काहीही लादू नये. आपण हर प्रकारे त्यांच्या पारंपरिक कला व संस्कृती यांना उत्तेजन द्यावे. नंबर 1. नंबर 2, आदिवासींच्या जमीन आणि जंगलावरील अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे. बघा तुम्ही, फॉरेस्ट राईट ॲक्ट कधी आला, आणि त्याचं आत्ता काय झालंय. आता तुम्हाला गडचिरोलीचं काय करायचंय, जमशेदपूर करायचंय. तिसरी गोष्ट, आदिवासी भागातील प्रशासनाचे आणि विकासाचे काम त्यांच्यामधील लोकांनाच प्रशिक्षण देऊन व त्यांचे संघ करून करावे. सुरुवातीस बाहेरच्या काही तंत्रज्ञांची गरज निश्चित पडेल, पण आदिवासी भागात बाहेरचे लोक फार नेऊ नयेत. 4, आपण आदिवासी भागात अतिप्रशासन नेऊ नये वा त्यांच्यावर योजनांचा वर्षाव करू नये. आपण त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून काम करावे, त्या संस्थांच्या विरुद्ध नव्हे. हे 4. आणि 5वं, आपण आपल्या कामाचे मोजमाप संख्याशास्त्राच्या द्वारे किंवा किती पैसे खर्च झाले यावरून न करता मानवी चारित्र्याची प्रत किती सुधारली यावरून करावे. म्हणजे नेहरूंविषयीचे असे इंडस्ट्रीयल इकॉनॉमीचं मॉडेल असं जे गैरसमज आहेत ना, ते सुद्धा आपण दूर केले पाहिजे. म्हणजे सामाजिक न्याय आणि समता हे एका सांस्कृतिक बहुविधतेच्या परिप्रेक्ष्यात बघणं हे नेहरूंकडून आजही शिकण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर नियोजनबद्ध विकास ही जी गोष्ट आहे, तर ती मला असं नेहमी वाटतं की प्लॅनिंग कमिशन हा जो नेहरूंचा आग्रह होता, त्याच्यामागे मला जे तत्व दिसतं ते हे आहे की नेहरूंना स्टेट जे काही करू इच्छितं, विकास करू इच्छितं किंवा एक्सपेंडिचर करू इच्छितं, ह्याच्यामध्ये कमालीची ट्रान्सपरन्सी असावी, याच्यामध्ये सोशल अकाउंटेबिलिटी असावी. हे नेहरूंचं तत्व त्याच्या मागे आहे. ज्यावेळी तुम्ही प्लॅनिंग कमिशन खलास करता त्यावेळी तुम्ही काहीही करू शकता, अशी परिस्थिती निर्माण होते. ओके, आणि नीती चालू राहते बाजूला, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर त्याच्यामुळे त्याचबरोबर नेहरूंचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वादविवादाचं स्वातंत्र्य. आणि वादविवादाचं स्वातंत्र्य असताना सहिष्णुता, जी आता तुम्ही माझ्याविषयी दाखवताय. आणि खरे नेहरूंचे म्हणजे विचार अंमलात आणताय तुम्ही तर. आणि सहअस्तित्व हे एक नेहरूंचं आपल्याला खूप मोठं देणगी आहे. आणि नेहरूंच्या या विचाराचं म्हणजे ज्या प्रकारचं एक वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं, त्याचा एक पुरावा तुम्हाला देतो की डॉक्टर करण सिंग यांनी नेहरूंविषयी लिहिताना एक स्पष्ट गोष्ट सांगितलेली आहे, फार वृद्ध आहे, की नेहरूंबरोबर अनेक वेळा झेलममधून बोटीने प्रवास करण्याचा योग त्यांना आला. आणि त्यावेळेस या काश्मीरमध्ये दोन्ही तटांवर गर्दीने लोक उभे असतात आणि ते पंडित नेहरू की जय, ओके, म्हणजे नेहरू जिंदाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद अशा सतत घोषणा देत असलेले मला आठवतात, असं करण सिंगांनी लिहून ठेवलं. आणि ते म्हटले हेच माझं राज्य आज कुठे गेलंय. ओके, त्याच्यामुळे परस्पर विश्वास जो निर्माण केला गेला तो किती काळजीपूर्वक निर्माण केला गेला असेल हे आपल्याला समजू शकतं याच्यातून, की सहअस्तित्व काश्मीरी लोकांना एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीमध्ये भारतात यावं लागलेलं आहे.
अशा परिस्थितीत आपण किती संवेदनाशील असलं पाहिजे, ही काळजी घेतल्यामुळे दोन्ही तटांवर लोक असं घोषणा देत आहेत. हे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा जो नेहरूंचा आहे त्याचे एक किनार आहे, त्याचं एक वैशिष्ट्य आहे जे सगळ्याच वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विचारवंतांमध्ये दिसतंच असं नाही. ते म्हणजे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य म्हणजे तो मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन. हे त्यांचं एक अजून फार मोठं वैशिष्ट्य आहे. नेहरूंविषयी अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील, परंतु वेळेची मर्यादा आहे. शेवटी एकच विचार मांडतो आणि संपवतो. एकदा NDTV ज्यावेळेला जुन्या व्यवस्थापनाकडे होता त्यावेळची गोष्ट आहे. म्हणजे तर ती अशी आहे की म्हणजे प्रणय रॉय हे निवडणुकींच्या प्रचारासाठी सर्वत्र जायचे. प्रचाराच्या वेळी लोकांशी बोलण्यासाठी की कुठली पार्टी जिंकेल, काय वाटतं तुम्हाला, वगैरे वगैरे असं. तर तसे ते मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये गेले होते आणि तिथे ते युवांशी बोलत होते. तर त्यावेळेला ते बोलत असताना एका तरुण मुलांनी गावाकडचा अगदी कपडे बिपडे असे विचित्र, अगदी केस बीस पिंजारलेले, काही फारसं माहिती नाही, शिक्षण बेताचं. तर तो प्रणव रायना विचारतो की ये नेहरू कौन है. तर प्रणव रॉय म्हणतात की तू असं मला का विचारतोय. म्हणे वो मोदी बार बार उनका नाम लेता है, वो कौन है नेहरू. आज 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 नाही म्हणजे आज सरांचं जे भाषण चालू होतं ना, तर माझ्या काय लक्षात आलं माहिती आहे का, सर काय सांगतायत आपल्याला की काही करा, काही केल्या, गांधी काही मरत नाही, नेहरू काही सरत नाही आणि आंबेडकर काही विरत नाही. तर मग त्या युवाचं बघितल्यानंतर NDTVवर माझ्या मनात असा विचार आला की याच्या संबंधी काय करता येईल. नेहरूंची पुण्यतिथी नक्की कशी साजरी करायची आणि गांधी स्मारक निधी नक्की काय करू शकतो. तर मला असं वाटतं की आता AIचा जमाना आहे आणि नेहरूंचं आत्तापर्यंत नेहरूंनी स्वतः लिहिलेलं आणि नेहरूंविषयीचं एवढं अफाट साहित्य आहे. म्हणजे सरांनी सांगितलं दालनच आहे. म्हणजे नुसतं तुम्ही म्हटलं ना नेहरूंचे सिलेक्टेड वर्क्सचे 45 व्हॉल्यूम्स आहेत. म्हणजे मी कलेक्टेड वर्क्स बोलत नाही आहे, सिलेक्टेड वर्क्स 45 व्हॉल्यूम्स आहेत. सिलेक्टेड खूप हां. तर म्हणजे असं नेहरूंवरच्या फिल्म्स आहेत, नेहरूंवरचे फोटोज आहेत. आणि फोटोजविषयी सुद्धा काय आहे की ज्यावेळेला रिचर्ड ॲटनबरो गांधी सिनेमा करायला म्हणून भारतात नेहरूंना भेटायला आले त्यावेळेचं फार सुंदर वृद्ध वर्णन आहे की आपल्या मेंटरविषयी मेंटीला म्हणजे शिष्याला गुरुविषयी किती आत्मीयता असावी. तर आता ॲटनबरो हे बरोबर फिल्मच्या क्षेत्रातले असल्यामुळे व्हिज्युअल गोष्टी त्यांनी टिपलेल्या आहेत आणि ती लिहून ठेवलेली आहे. ती अशी आहे की ते भेटायला गेले आणि ते गांधींविषयी नेहरूंशी विचारत होते. तर नेहरूंनी गांधींसंबंधी असलेले जेवढे फोटो होते तेवढे असे खाली गालिच्यावर मांडलेले होते आणि नेहरू लहान मुलासारखं रांगत जाऊन प्रत्येक फोटोविषयी त्यांना कॉमेंट्री देत होते. म्हणजे एक एवढा मोठा मनुष्य पण असं करत होता. मला असं वाटलं की आता एवढं मोठं लिटरेचर आहे नेहरूंविषयी, त्या काळाविषयी, नेहरूंचं स्वतःचं, त्यांची पत्र, त्यांचे मोनोग्राफ्स, त्यांचे लोकांशी झालेले संवाद, त्यांच्या मुलाखती, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दिलेल्या पत्रकारांना दिलेल्या पत्रकार परिषदा. आजच्या काळामध्ये निर्भयतेचा एवढा मोठा पुरावा दुसरा कुठलाच नाही. म्हणजे इतके प्रश्न आडवे तिडवे विचारलेले आहेत आणि तुम्ही त्या फिल्म बघा नेहरूंना विचारलेले प्रश्न. आणि तशा परिस्थितीमध्ये एका अतिशय गरीब देशाचा पंतप्रधान किती आत्मविश्वासाने
जगातल्या पत्रकारांना उलट्या सुलट्या प्रश्नांना उत्तरं देतोय आणि कुठेही टेम्पर लूज करत नाही आहे. म्हणजे नेहरू खरं म्हणजे शीघ्रकोपी होते, पण नेहरूंच्या शीघ्रकोपीपणाची पण एक मजा आहे की रागवल्यानंतर सुद्धा नेहरूंच्या हातून काही चांगल्या गोष्टी घडायच्या. म्हणजे एकदा कोकणी लोकांचं शिष्टमंडळ गेलं दिल्लीला कोकणी भाषेविषयी काहीतरी सांगायला, मागण्या वगैरे. त्याच्यात कविवर्य बाबा बोरकर होते आणि कोणीही सिनियर माणूस काही बोलायला लागला की बोरकर मध्येच बोलायचे. आणि काही वेळानंतर नेहरूंच्या लक्षात आलं की बाकीच्यांना बोलायला संधी मिळत नाही आहे आणि बोरकरच सारखे बोलतात. नेहरू काय म्हटले असतील संतापून, कीप क्वाइट पोएट बोरकर. बोरकर आयुष्यभर हे सांगायचे की नेहरू मला पोएट बोरकर म्हणाले. म्हणजे रागवावं सुद्धा कसं, तर सांगायची गोष्ट ही की हा जो नेहरूंविषयीच्या गोष्टी आहेत सर्वसामान्य लोकांच्या पण आठवणी आहेत खूप आहे. हा कॉर्पस आपण एकत्र केला आणि एक लार्ज लँग्वेज मॉडेल आणि लार्ज रिझनिंग मॉडेल ह्यांचा उपयोग केला तर आजची पिढी हे सगळं वाचेल का, तर नाही. आजची पिढी प्रॉम्प्ट देणार आहे ChatGPTला किंवा क्लॉडला किंवा कोपायलट वगैरे प्रॉम्प्ट देणार आहे किंवा हेजेनला प्रॉम्प्ट देणार आहे. प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्यांना नेहरूंविषयी सत्यच बाहेर मिळालं पाहिजे, ही आपली आत्ता जबाबदारी आहे. ओके, म्हणजे नेहरूंचं जे AI मॉडेल असेल ते सत्यगामी असलं पाहिजे, सत्याकडे जाणारं असलं पाहिजे. विनोबांच्या शब्दात ते सत्यग्राही असलं पाहिजे, म्हणजे त्यांनी सत्यच ग्रहण केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर असत्याचा शिरकाव झाला तर गांधींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तो AI सत्याग्रही असला पाहिजे. ओके, अशा प्रकारचं एक नेहरूंचं जर आपण केलं तर त्याच्यातून एक मजा होईल. आणि ती काय, ती सांगून मी तुमची रजा घेणार आहे. ती मजा अशी आहे की आजच्या परिस्थितीतले जे प्रश्न आहेत ते युवा विचारणार आहेत. निदान कॉक्रोच जनता पार्टीची मुलं तर विचारणारच. ओके, तर ते असं आहे की आजच्या परिस्थितीत विशिष्ट प्रश्नावर नेहरूंच्या ह्या कॉर्पसमधून जे नेहरू जिवंत होतात ते काय बरं सांगतील. ओके, आणि नेहरूंचं जी एक पोस्च्युमस असं म्हणजे मरणोत्तर अशी डिजिटल ट्विन त्या मुलांशी बोलणार आहे. नेहरू जसे बोलायचे तसे, ओके, हिंदीतून इंग्लिशमधून तसंच्या तसं त्यांच्याच आवाजात, कारण 30 सेकंदाचं सॅम्पल दिलं तरी व्हॉइस क्लोनिंग होऊ शकतं. हुबेहूब नेहरू जसं बोलायचे त्यांचे आरोह अवरोह सगळं तसंच्या तसं. त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीत नेहरू काय म्हणाले असते हे ते मॉडेल एका विशिष्ट मर्यादेमध्ये सांगू शकेल. नेहरू हे प्रतिभावान होते. आजच्या परिस्थितीत त्यांचा जो कॉर्पस आहे त्याच्या पलीकडचंही ते काहीतरी बोलले असते, ही गोष्ट खरीच आहे. परंतु विदिन दी लिमिट्स ऑफ दिस थिंग टेक्नॉलॉजी निदान नेहरू काय म्हणतील हे आपल्याला कळू शकतं. आणि ह्याच्यातून आपण नेहरूंना एक गतिमान असं अमरत्व बहाल करू शकतो. ओके, म्हणजे फक्त नेहरूंचे जुने लेख वाचणं किंवा नेहरूंच्या जुन्या फिल्म बघणं, ओके, किंवा नेहरूंचे जुने किस्से की डोंट स्पेअर मी शंकर जो तुम्ही सुंदर लिहिलाय, असे किस्से सांगणं ही एक स्टॅटिक अमरत्व आहे. ओके, पण आजच्या परिस्थितीत नेहरू काय म्हणाले असते हे मिळणं हे गतिमान अमरत्व आहे. तशा प्रकारचं अमरत्व आपण निश्चितपणे निर्माण केलं पाहिजे, जपलं पाहिजे. तर हा भारत एक एकात्म आणि अखंड असा देश राहील आणि तो त्याच्या घटनेमध्ये जे राज्यघटनेमध्ये जे स्वप्न निर्माण केलेलं आहे त्या स्वप्नाची परिपूर्ती करणारा असा एक देश ठरेल आणि त्याला मी विकसित भारत असं म्हणेन. धन्यवाद.